नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आज इयत्ता 11वीचं अर्थशास्त्र यामधून बेसिक कन्सेप्ट जे आहेत ना त्या समजून घेणार आहोत आणि विविध परीक्षांसाठी उपयुक्त अशा या कन्सेप्ट असणार आहेत। तुम्हाला माहिती आहे की आपण राज्यसेवेपासून ते सरळ सेवेच्या विविध एक्झाम पर्यंत जे पेपर्स बघतो तिथे तुम्हाला सातत्याने कन्सेप्टवर प्रश्न आहे। म्हणजे तुम्ही एमपीएससी करत असाल, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप बी आणि सी, त्याच्यानंतर खाली तलाठीसारखे पेपर आहेत किंवा इतर वेगवेगळे पेपर, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला अर्थशास्त्रावर प्रश्न आहे आणि आपल्याला आजच्या सेशनमध्ये ते कव्हर करायचे आहेत। क्रमिक पुस्तकामधून आपण या ठिकाणी तुम्हाला विविध कोर्सेस जे आणलेले आहेत त्याच्या अंतर्गत संपूर्ण 11वीचं हे पुस्तक डिजिटल बोर्डद्वारे शिकवणार आहोत। ओके, निश्चितपणे तुम्ही सगळ्या कन्सेप्ट तुमच्या कशा क्लिअर होईल हे ते बघितलं जाणार आहे। बघा 11वीच्या पुस्तकात काय काय आधी हे लक्षात घ्या की तुम्हाला अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना आहे, त्याच्यानंतर पैसा, विभाजन मूल्य, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, ग्रामीण भारतातील ग्रामीण विकास, भारतातील लोकसंख्या, बेरोजगारी, दारिद्र्य, 91चं आर्थिक धोरण, भारतातील आर्थिक नियोजन, सगळं काही। म्हणजे आगामी काळात जे आता तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे, कंबाईन ग्रुप बी आणि सी ची पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर सरळ सेवेचे विविध एक्झाम आहे, सगळ्या ठिकाणी हे 11वीचं पुस्तक तोंडपाठच असलं पाहिजे। जसं तुम्हाला याच्या आधी सांगितलं जायचं की 11वीचा इतिहास वाचा, मी आता तुम्हाला सांगेल इतिहासा इतकंच महत्त्वाचं पुस्तक तुम्हाला आता दिलेलं आहे, ते म्हणजे 11वीचं अर्थशास्त्र। बघा या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत। इथे तुमच्या समोर अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना आहे। बघा महत्त्वाचे मुद्दे आपण इथे घेणार आहोत जे की तुम्हाला परीक्षेभिमुख आहे, पटपट घेत जाणार आहोत आपण। काय सगळ्यात महत्त्वाचं वैज्ञानिक शोध आणि नवीन गोष्टी शोधून काढणे, या बाबींचा ठसा आज आपण बघतोय, उमटतो आहे। मग शास्त्र, जेव्हा आम्ही शास्त्राचा विचार करतो ना तेव्हा दोन प्रकार असतात शास्त्राचे। ओके, याच्यामध्ये शास्त्र म्हणजे एक पद्धतशीर मांडणी केली जाते कोणत्याही गोष्टीची, एखाद्या प्रश्नाचा त्या ठिकाणी शोध लावला जातो, त्याचा प्रयत्न याच्यामध्ये असतो। लक्षात घ्या, नैसर्गिक शास्त्र असू शकतात किंवा सामाजिक शास्त्र असू शकतात। ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमाची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रण अंतर्गत पडताळून पाहता येते का, त्याला नैसर्गिक शास्त्र। बघा मित्रांनो, हे एकदम बेसिक आहे तुम्हाला, म्हणजे पटपट कळावं म्हणून या ठिकाणी मी या बाबी घेतो आहे किंवा ते आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत। सॉरी, बघा पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे ते म्हणजे नैसर्गिक शास्त्र। याच्यात काय म्हटलंय की नियमांना वैश्विक मान्यता आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते। म्हणजे जे काही तुम्ही तिथे मांडलंय ना सत्य, ते पडताळता आलं पाहिजे। नैसर्गिक शास्त्र प्रयोग आणि अनुमान यावर आधारित, त्याच्यामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र सुद्धा आम्ही म्हणतो। काय, प्रयोग आणि दुसरं अनुमान, या गोष्टी। मग याच्यामध्ये गणित आहे, पदार्थ विज्ञान आहे, रसायनशास्त्र आहे। नैसर्गिक शास्त्राबद्दल पहिली व्याख्या इथे आहे। दुसरी व्याख्या आहे सामाजिक शास्त्र। आम्हाला अर्थशास्त्रावर जायचं आहे। तुम्ही म्हणाल सर हे काय चाललंय, मला अर्थशास्त्र येतो, थोडं दम धरायला शिका। आम्हाला काय झालंय उतावीळ नवरा गुडघ्याला बासिंग, आम्हाला पटकन पाहिजे, सगळं शॉर्टकट पाहिजे, नाही जमणार, थोडंसं तुम्हाला व्यवस्थित जावं लागेल। आता सामाजिक शास्त्र, याच्यामध्ये वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र म्हणतो आपण याला। याच्यामध्ये मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास आहे। याच्यामध्ये मानसशास्त्र असू शकतं, जे की मानवाचं वर्तन। सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते। मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही, मानवी वर्तणूक ते नियंत्रित पद्धतीने अभ्यासता येत नाही। ओके, त्याला सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यताही नसते, मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधानं असतात। बघा सामाजिक शास्त्राबद्दल इथे काय मांडणी ती लक्षात घ्या, सामाजिक शास्त्राची मांडणी लक्षात घ्या। आणि मग अर्थशास्त्र, जे की एक सामाजिक शास्त्र आहे, अर्थशास्त्र जे की एक सामाजिक शास्त्र आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती असलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी नाही व्याख्या, ही जी हा जो एवढा आहे ना, याला तुम्ही याच्या स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकतात किंवा तुम्ही याच्या नोट्स काढू शकतात। बघा अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। इकॉनॉमिक्स हा मूळ ग्रीक शब्द आहे, हे लक्षात घ्या। इथे प्रश्न येतो ग्रीक, लॅटिन, संस्कृत,
आयकोनॉमिया. आयकोनॉमिया यापासून हा आलेला आहे आणि त्याला कौटुंबिक व्यवस्थापन असं आम्ही म्हणतो. पॉल शामुल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असं केलंय. पॉल शामुल्सन लक्षात ठेवू आपण. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास आहे. काय आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये आहे. या शास्त्रातून आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनातून कशा पूर्ण करायचे ते आम्हाला शिकायचे. ते म्हणजे मला पगार आहे बाबा 20,000 आणि माझं त्या ठिकाणी हे जे आहे खर्च आहे 22,000, मग तो 20,000तून 22,000 कसे तुम्ही म्हणाल डोक्याच्या बाहेर चाललंय. तसंच आहे की गरजा अमर्याद आहे. अमर्याद गरजा आहे. हा खर्च जो 22,000 आहे ना हा मला 18,000वर आणावा लागेल, हा 15वर आणावा लागेल. त्या अमर्यादित गरजा ज्या आहे ना त्या मर्यादित साधनातून पूर्ण करायच्या आहे आणि त्याच्यासाठी अर्थशास्त्र आहे. काही व्याख्या आहे, ते फार महत्त्वाची व्याख्या या. म्हणजे तुम्ही जे राज्यसेवा म्हणतात, राज्यसेवा मेन्स म्हणतात, राज्यसेवा पूर्व म्हणतात, कंबाईन पूर्व म्हणतायत, कंबाईन मेन्स म्हणतायत, तिथे तुम्हाला या व्याख्यांवर सातत्याने प्रश्न आहे. कौटिल्य आम्हाला माहीत असला पाहिजे. कौटिल्य काय म्हणतोय, कौटिल्याचा काय दृष्टिकोन आहे बघा, तोंडपाठच असला पाहिजे तुम्हाला. कौटिल्य यांच्यामध्ये अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. अर्थशास्त्र संपत्तीचं तुम्हाला मिळवता आली पाहिजे आणि त्याला मॅनेजमेंटही करता आली पाहिजे. नाहीतर मग काहींचं पिढी जात भेटतं पण खाता येत नाही, तसं नाही. त्याला अर्थशास्त्रांनी म्हणणार. अर्थशास्त्र हा कौटिल्यांचा ग्रंथसुद्धा आहे, व्यापक ग्रंथही माहीत असलं पाहिजे. कौटिल्य. ओके. पुढे कौटिल्यांचे दृष्टिकोन जो आहे अर्थशास्त्रीय, त्याच्यात नेमकं काय आम्हाला शिकायला काय भेटतं. कौटिल्य बघा, तुम्हाला राज्यसेवेला कौटिल्याची विविध नावं विचारली होत्या. कौटिल्यांना इतर कोणत्या नावांनी ओळखल्या जातं, कौटिल्य कोणाचे गुरु आहेत, अनेक गोष्टी. सरकार आणि राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सरकार राज्य संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण आम्ही करू शकतो. संपत्तीशिवाय कल्याण नाही आहे. सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता आहे. अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांची संकलन आहे, म्हणजे राजकीय कल्पना, राजकारण, प्रशासन, संपत्ती, सरकार. बघा कौटिल्य काय म्हणतोय आम्हाला ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे का कौटिल्य कोण होते? हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे ना. कौटिल्य कोणत्या कालखंडामध्ये होते? ते मौर्य कालखंड पहिला. कोण होते? राजकारणी होते, तत्वज्ञानी होते, अर्थशास्त्रज्ञ होते, सल्लागार होते. कुणाचे सल्लागार होते ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. त्यांना कौटिल्यांनाच आम्ही चाणक्य म्हणतोय, त्यांनाच आम्ही विष्णुगुप्त म्हणतोय. राज्यसेवा पूर्वला जसाच्या तसा प्रश्न आलाय. मग आम्ही म्हणतो सर प्रश्न कुठून येतात हो? कोणत्याच पुस्तकात नाही, इथे ते क्रमिकमध्ये. पण आम्ही 11वीचं पुस्तक वाचायला आम्हाला वेळ कुठे? बघा अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ त्यांनी लिहिला, माहीत असला पाहिजे. मग अर्थशास्त्राच्या व्याख्या ॲडम स्मिथ जर माहीत नसेल ना, अर्थशास्त्र अभ्यासता ते ॲडम स्मिथ माहीत नाही ना, तुम्ही अडाणी. कारण ॲडम स्मिथ हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ, ज्याला आम्ही अर्थशास्त्राचं जनक म्हणतोय. लिहून घ्या. तुम्हाला आता आकृती आहे, चित्र आहे, सगळ्या गोष्टी आहे, सगळे क्रमिक पुस्तकं तुम्हाला सांगतोय मी. आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे ना, STI RCP ॲप्लिकेशन हे आजच डाउनलोड करून ठेवा. कारण याच्यावर तुम्हाला हे जे स्टेट बोर्ड आहे ना, सगळे क्रमिक पुस्तकं जे आहे का ते टोटल क्रमिक पुस्तकं एक धडा या ॲप्लिकेशनवर भेटणार आहे, तुमच्या कोर्सेसमध्ये भेटणार आहे. तुम्ही राज्यसेवेचा कोर्स घ्या, कंबाईन ग्रुप BCचा कोर्स घ्या, तलाठी घ्या, सरळ कोणताही कोर्स घ्या, सगळ्या कोर्समध्ये क्रमिक पुस्तकावरचे लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहे. ओके. लगेच डाउनलोड करून ठेवा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी देतो आहे. ओके. तुम्हाला माहिती आहे STI RCP ॲप्लिकेशन असा लोगो आहे, तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन करू शकता डाउनलोड. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या 20 टेस्ट आपण आणल्या आहे. आधी 10 होते, आता 10 ॲड केले आणखी. कंबाईनच्या 20 टेस्ट आहे. ग्रुप Cच्या सुद्धा 20 टेस्ट आपण आणले आता नवीन. ग्रुप C, कंबाईन ग्रुप C, PSI STISचा पूर्ण कोर्स आहे, प्री मेन्स इंटरव्ह्यू. राज्यसेवेचा पूर्ण कोर्स आहे, प्री मेन्स इंटरव्ह्यू. कंबाईनचा पूर्ण कोर्स आहे, प्री मेन्स इंटरव्ह्यू. ओके. कुठे? STI RCP ॲप्लिकेशनवर. म्हाडा भरती, भूमी अभिलेख भरती, तुम्हाला तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, सरळ सेवेच्या विविध एक्झाम्स, सगळं काही कुठे भेटणार आहे? STI RCP ॲप्लिकेशनला. तर वेळ नका दौडवू. म्हणजे हे लेक्चर पूर्ण बघा. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतं, क्वालिटी कशी वाटते, खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नक्की एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ठिकाणचे डेमो लेक्चर्स बघा आणि नंतर तिथे आपला अभ्यास सुरू करा. क्वालिटी अभ्यास ज्याला म्हणतो ना आपण, तो तुम्हाला तिथे भेटणार आहे. चला पुढे जाऊया आपण आपल्या टॉपिककडे. ॲडम स्मिथ आम्हाला कळाला की हा अर्थशास्त्राचा जनक आहे. यांनी
संपत्तीविषयक व्याख्या 1876 मध्ये राष्ट्राची संपत्ती, बघा राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये त्याने ती व्याख्या केली आहे. ॲन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड काउज ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स, त्याला आम्ही शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ आहे म्हणतो ॲडम स्मिथचा, वेल्थ ऑफ नेशन. संपत्तीचे शास्त्र, ॲडम स्मिथ काय म्हणतोय अर्थशास्त्राला, संपत्तीचे शास्त्र. मग त्याने काय काय मांडले मुद्दे, पहिलं निरहस्तक्षेपाचे धोरण, दुसरं भांडवल आणि संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम आणि वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन, बघा श्रम विभाजन झालं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. निरहस्तक्षेप, सरकारने जास्त हस्तक्षेप करू नये, भांडवल आणि संपत्तीचा साठा तर मान्य आहे, नैसर्गिक नियमही आहेत काही, या सगळ्या बाबी. पुढे पॉल रोमर आणि विल्यम नॉर्थहॉस 2018चे नोबेल पुरस्कार विजेते, लेटेस्ट मधले तुम्हाला अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते माहीत असले पाहिजे. पॉल रोमर काय आर्थिक वृद्धीचे अभ्यासके, नॉर्थहॉस पर्यावरणीय अर्थशास्त्राचे अभ्यासके, लेटेस्ट आहे. तुम्ही 2022-23 मध्ये परीक्षा देत असाल ना, तर तुम्हाला हे लेटेस्ट मधलं लक्षातच ठेवायचं आहे. तुम्हाला त्या वर्षी कोणाला नोबेल भेटतात अर्थशास्त्राचे ते तर करूनच ठेवायचे. पुढे अल्फ्रेड मार्शल, हे अर्थशास्त्राला कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. माझी जोडी मार्शलची जोडी कल्याणकारीशी आली पाहिजे, बस. आधी एकदम सोप्या भाषेत ही, नंतर मधलं गुराळ. अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नव सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक लिहिलं. बघा आता त्यांचे ग्रंथ, प्रत्येक अर्थशास्त्रज्ञाचे ग्रंथ आम्हाला माहीत असले पाहिजे. आणि याच्यात स्टेट बोर्डमध्ये जेवढं काही दिलंय ना ते आम्हाला परफेक्ट पाठ असलं पाहिजे. नंतर पुढे काय तज्ज्ञ बनायचं, तुम्हाला PhD करायची ती करा, पण आधी पोटापाण्याचं बघायचं. स्टेट बोर्ड म्हणजे पोटपाणी आहे. पुन्हा सांगतो तुम्हाला, तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल ना, आधी म्हणतो ना आपण एकदम बेसिक केलं गेलं पाहिजे. बाबा सगळ्यात आधी काय करू, तर स्टेट बोर्ड करा. मी त्या मताचा माणूस आहे. अर्थशास्त्र प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स कुणाचा ग्रंथ आहे, अल्फ्रेड मार्शलचा ग्रंथ आहे. मग अल्फ्रेड मार्शल काय म्हणतोय की मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र अर्थशास्त्र, या शास्त्रामध्ये प्राप्ती आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. बघा प्राप्ती आणि उपलब्ध संसाधनाचा वापर आम्हाला किती मिळतंय, आम्ही वापर कसा करतोय, वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणूक याचा अभ्यास या ठिकाणी आहे. मार्शलने काय मुद्दे मांडले, सामान्य माणसाचा अभ्यास आहे त्याचं म्हणणं आहे, आर्थिक वर्तनाचं शास्त्र आहे, भौतिक कल्याणाचा अभ्यास आहे आणि केवळ संपत्तीचा अभ्यास नाही, तो थोडा पुढे जातोय. बघा फक्त संपत्ती पैसा म्हणजे सर्व काही नाही आहे, तिथे भौतिक कल्याण सुद्धा झालं पाहिजे, जगाचं कल्याण झालं पाहिजे. या मानसिकतेचा कोण आहे, अल्फ्रेड मार्शल या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. बरेच जण असतील की सर आम्हाला हे तर पहिल्यांदाच कळतंय, आम्ही एवढं हे आम्हाला कोणी सांगितलंच नव्हतं, की बाबा सांगितलं होतं आम्हाला, कळत होतं पण आम्हाला वळत नव्हतं. आता तुम्हाला डायरेक्ट वळवण्याचं काम मी करतोय. बघा लिओनल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या. आता बऱ्याच वेळेस अशा जोड्या लावा येतात की कल्याणावर आधारित व्याख्या कोणी केली, दुर्मिळतेवर आधारित व्याख्या कोणी केली, आणि आम्हाला वाटतं हे मोठ्या मोठ्या ग्रंथातून घेतले काय हे प्रश्न क्रमिक 11वीच्या पुस्तकातून घेतले. अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे रॉबिन्स 1932, अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ आहे. नोट्स काढा. ही PDF तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, ओके, त्याची लिंक खाली दिलेली आहे मी, त्याच्यावर टाकलेलं आहे तुम्हाला स्पर्धा विश्व. म्हणजे तुम्हाला काय करायचं, अर्थशास्त्र इयत्ता 11वी एवढं सर्च करा, भेटून जाईल. ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स, अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व, लिओनेल रॉबिन्स, दुर्मिळतेवर आधारित व्याख्या आहे. ओके, मग यांनी काय म्हटलं, आता दुर्मिळता म्हणजे काय, बघा तो मुद्दा आधी लक्षात आला पाहिजे की दुर्मिळता आम्ही कशाला म्हणतोय, दुर्मिळता कशाला म्हणतोय. तुमच्या समोर दिसतंय व्यवस्थित, मला ते एकदा बघू द्या. ओके, दुर्मिळता म्हणजे काय, अमर्याद गरजा आहे आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालायचा आहे. तुम्हाला सांगितलं मी की बाबा तुम्हाला एका गावामध्ये 1000 एकर जमीन आहे, बरोबर, पण या गावामध्ये राहत आहेत 10,000 लोक आणि यांना सगळ्यांना जमीन पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे काहीतरी. लोक जास्त झाले, जमीन कमी झाली ना, म्हणजे गरजा इथे आता यांच्या गरजा तर वाढल्या ना, गरजा अमर्याद आहे परंतु दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधनं आहे. मग ती जमीनच येईल असं नाही, त्याच्यात वनसंपत्ती आहे, त्याच्यामध्ये प्राणी संपत्ती आहे, त्याच्यामध्ये विविध बाबी आमच्या साधन संपत्ती ज्याला आम्ही म्हणतो ते. मग याचा मेळ घालण्यासाठी जे करतो ना आम्ही ते म्हणजे अर्थशास्त्र. अमर्याद गरजा
मर्यादित साधने, गरजांचा प्राधान्यक्रम ठरवला गेला पाहिजे मग, आणि त्याचे पर्यायी उपयोग की बाबा आम्हाला काय कितपत वापरायचंय हे कळायला पाहिजे. बघा या ठिकाणी तुम्हाला एक जबरदस्त विचार प्रणालीवरचा हा तक्ता दिला आहे, हा कळायला पाहिजे. सनातन संप्रदाय, आता तुम्ही जे म्हणतात ना हे सनातन म्हणजे काय, काहींच्या मनात आलं असेल की बाबा सनातन कशाला म्हणायचं. सनातन संप्रदाय 18व्या शतकामध्ये ते कोण कोणी त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, या जोड्या येईल. ॲडम स्मिथ आहे त्याच्यात, डेव्हिड रिकार्डो आहे, जे स्मिल आहे, माल्थस आहे. हा माल्थस लोकसंख्येचा सिद्धांत मांडला याने, बरोबर, तो माहीत असला पाहिजे. हे सनातनीय आहे, म्हणजे त्यांना नाव दिलं ते सनातन, म्हणजे काय ते काही ते देव धर्म करणारे आपल्याकडे तशातला भाग नाही तो. हे सनातन याचा अर्थ वेगळ्या दृष्टीने. पुढे नव सनातन म्हणजे काय, 19व्या शतक आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीचा जो भाग आहे तिथलचे यांचे विचार सारखा विचार आहे. अल्फ्रेड मार्शल, पिगू, फिशर हे नव सनातनी आहे. आणि त्याच्यानंतर आधुनिक संप्रदाय ज्यांना आम्ही म्हणतो त्यामध्ये केन्स आहे, रॉबिन्स आहे आणि पॉल शॅम्युल्सन आहे. हे 20व्या शतकापासून पुढे आता आजपर्यंत म्हणूया आपण 3 संप्रदाय, सनातनी, नवसनातनी आणि आधुनिक, मुद्दे नोट डाऊन झाले पाहिजे. ॲडम स्मिथ सनातन, माल्थस सनातन, जे स्मिल सनातन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता अर्थशास्त्राच्या आणखी व्याख्या तुम्हाला व्यवस्थित इथे येत आहेत. सर रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली, एक सूक्ष्म आणि दुसरं. वाव काय जबरदस्ती. तुम्हाला हे मायक्रोस आणि मॅक्रोज हे ग्रीक शब्द तर माहीत असले पाहिजे. सूक्ष्म अर्थशास्त्र काय आणि स्थूल अर्थशास्त्र काय हे माहीतच असावं. तुम्ही कोणता परीक्षा द्या, तुम्ही पोलीस भरती देत असाल ना तरी तुम्हाला हे माहीत असावं. तुम्ही शिपाई भरती देत असाल, तुम्ही तलाठी देत असाल, ग्रामसेवक, सगळ्या ठिकाणी माहीत असावं. हो, आता मग कशाला म्हणायचं, कोणी मांडलंय, रॅग्नर फ्रिश यांचं हे वर्गीकरण हे माहीत असले पाहिजे. मग सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणतायत. सूक्ष्म म्हणजे आम्हाला सरळ कळतं की लहान. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास आहे. सरळ इथे एक शब्द कीवर्ड लक्षात ठेवायचा, वैयक्तिक घटक आले पाहिजे. ते वैयक्तिक पर्सनल घटक आले पाहिजे. मग यामध्ये तुम्ही बघाल कुटुंब, कामगार, फर्म, एखादा उद्योग, हे काही एका व्यक्तीचं म्हणूया किंवा एक थोडं कमी जे आहे ना त्याची व्याप्ती जी म्हणतो ना आपण, ती कमी असलेले जे आहे ना ते याच्यामध्ये येतात, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ओके, मुद्दा क्लिअर होतोय. पुढे जाऊया. सूक्ष्म झालं आमचं, मायक्रो झालं. आता याच्या विविध व्याख्या केल्या गेल्या. बघा तुम्हाला या ठिकाणी काही चित्रही दिसत आहेत, त्यावरून आणखी आपण क्लिअर होईल. सूक्ष्मची व्याख्या काय केली ते केनेथ बोल्डिंग यांनी आणखी एक व्याख्या केली की विशिष्ट उत्पादन संस्था. विशिष्ट हा शब्द आहे ना आधी. विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग, विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हटलं ना, विशिष्ट, स्पेसिफिक म्हणतो मी त्याला, तो शब्द फार महत्वाचा आहे. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, एक म्हणजे गरजा, त्याच्यामधल्या संकल्पना या आता या संकल्पना आधी कळू द्या तुम्हाला. गरजा कशाला म्हणायचं, साधनं कशाला म्हणायचं. बघा, मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या करणं कठीण आहे, पण समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज. काय, मी समाधानी नाहीये, मला अजून काहीतरी पाहिजे, जे अजून काहीतरी पाहिजे ना अजून, ते म्हणजे गरज. समाधान होत नाही ना, सॅटिस्फॅक्शन. मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते गरजा केव्हा वाढतात माहिती आहे का, हे आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं अर्थशास्त्र आहे. हे असं डोक्यात डायरेक्ट घुसलं पाहिजे. 2 कारणं आहे गरजा वाढण्याची. एक म्हणजे नवीन शोध लागले किंवा नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा या ठिकाणी होते. नवीन शोध, नवीन काहीतरी भेटतंय. आणि दुसरं, लोकसंख्या वाढली. सरळ तिथे दुसरं काही करायची गरजच नाही. लोकसंख्या वाढली की आपोआप तुमच्या काय होतात, गरजा वाढतात. आता गरजांची वैशिष्ट्ये, एक म्हणजे अमर्यादित असतात गरजा. एक गरज पूर्ण झाली की दुसरी. तुम्ही उद्या झाले STI, तुम्ही उद्या झाले ग्रामसेवक, तुम्हाला वाटतं मी STI झालो पाहिजे, STI झाले, डेप्युटी कलेक्टर झालो पाहिजे, डेप्युटी कलेक्टर झालो, मी कलेक्टर झालो पाहिजे, कलेक्टर झालो, मी सिनियर त्या ठिकाणी सेक्रेटरी झालो पाहिजे, मग मुख्य. असं हे कधीच संपणार नाही आहे. पुन्हा निर्माण होतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी तयार होते. म्हणजे तुमचं कधीच समाधान होत नसतं लाईफमध्ये. गरजा पुनरुद्भवी आहे, म्हणजे पुन्हा तयार होतात. काही गरजा प्रसंगानुरूप तयार होतात, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे गरज कधी न संपणारी आहे, लक्षात घ्या. वयानुसार बदलतात, वेगवेगळ्या वयानुसार. म्हणजे तुम्ही बघा या ठिकाणी तुम्हाला दिलंय की लहानपणी तुम्हाला खेळणी लागेल, थोडंसं मोठं झालं तुम्हाला मला गाडी पाहिजे, त्याच्यानंतर पुढे मोठे झाले मला आता पुस्तकं पाहिजे. ओके, म्हणजे वयानुसार गरजा बदलतात, लिंगभेदानुसार बदलतात. स्त्रियांच्या गरजा वेगळ्या, पुरुषांच्या वेगळ्या, पसंतीक्रम वेगळा आहे. आवडी निवडी सवयी प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. बघा इथे आता एखाद्या म्हणजे आता त्याच्यामध्ये वातावरणानुसार गरजा आहे. म्हणजे इथे तुम्हाला जिथे ऊन आहे, पाऊस आहे, बर्फाळ वातावरण आहे समजा,
तिथे प्रत्येकाचं इथे तुम्ही पोशाख बघतायत की कुठे काय कशा पद्धतीने पोशाख घातलेला आहे. म्हणजे ऋतूनुसार सुद्धा गरजा बदलतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हवामानानुसार गरजा बदलतायत, संस्कृतीनुसार गरजा बदलतायत. ओके, गरजा तुम्हाला कळाल्या. गरजांचं वर्गीकरण आहे मित्रांनो, हे फार बेसिक आहे. तुम्हाला जर रिअलमध्ये अर्थशास्त्र कळवून घ्यायचं, अर्थव्यवस्था म्हणतो मी, शास्त्र नाही काय घ्यायचं मला, पण तुम्हाला पुढे MPSCचा UPSCचा कंबाईनचा चांगला स्कोर आणायचा ना अर्थशास्त्रामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये, हे केलं पाहिजे. आम्ही आता इथे मध्ये घुसलो की आम्हाला वाटतं अरे हे तर डोक्याच्या बाहेर आहे, हां हे कशाला केलं पाहिजे, एवढी परीक्षा येतं असंच असं, पण याच्यावर आधारित येतं. मग तेव्हा आमची दांडी गुल होते, ती नाही झाली पाहिजे तरी करा. आर्थिकेतर गरजा आहे म्हणजे पैशात पूर्ण होतात, आर्थिक पैशाच्या बाहेर पूर्ण होतात आर्थिकेतर. ओके, म्हणजे हवा सूर्यप्रकाशाला काही पैसा लागतो का? नाही. आर्थिकेतर आहे. वैयक्तिक आणि सामूहिक, डॉक्टरांचा स्टेथोस्कोप, न्यायाधीशाचा कोट वैयक्तिक गरज आहे की जी एकट्यापुरती आहे. सामूहिक म्हटल्यावर रेल्वे प्रवास सामूहिक गरज आहे. जीवनावश्यक सुखसोयीच्या आणि चैनीच्या गरजा, म्हणजे बघा याच्यामध्ये जीवनावश्यक म्हटल्यावर की जे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या 5 तर तुम्हाला तोंड पाठत असले पाहिजे. बरोबर आहे. ते बास्केट म्हणतो ना आपण, पुढे तुम्हाला येईल ते, त्याच्यासाठी हे पाहिजे आधी, हे माहीत असलं पाहिजे. ज्या गरजा व्यक्तीला जीवनामध्ये सुख समाधान देतात त्यांना सुखसोयीच्या गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ धुलाई यंत्र, मिक्सर या चैनीच्या. आनंद, सामाजिक प्रतिष्ठा या चैनीच्या याच्या पुढे, म्हणजे सुख समाधानाच्या वेगळ्या झाल्या. सुखसोयीच्या चैनीच्या त्याच्या पुढे एन्जॉय करणं म्हणतात ना तुम्ही त्याला. AC गाडी पाहिजे, AC घर पाहिजे, फर्निचर पाहिजे चांगलं. हां, त्याच्यानंतर वस्तू आणि सेवा. वा, आता जमला कार्यक्रम. आमचं काय होतं, आम्हाला वस्तू आणि सेवा कर म्हणलं ना, GSTचा फुल फॉर्म सांगा म्हणलं ना, तुमच्यातले अर्धे जण चुकतील. आताच सांगतो, टाका मला खाली कमेंट बॉक्समध्ये. कोणाला कोण किती हुशार वाटतंय दाखवा जरा मला. हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे का रे. हा एक जबरदस्त कर आहे, टॅक्स, नवीन टॅक्स सिस्टीम आहे भारतातली. GSTचा फुल फॉर्म लिहिताना ना 50% लोक चुकतात. 50%, जास्त म्हणतो मी पण कमीत कमी. आता ही वस्तू आणि सेवा काय बघा. वस्तू कशाला म्हणायचं, सेवा कशाला म्हणायचं? ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते, जो घटक म्हटलंय मानवी गरजा पूर्ण करणारा घटक, त्याला वस्तू. यांना भौतिक अस्तित्व आहे. भौतिक अस्तित्व आहे म्हणजे खडा, ही खडू आहे समजा, माझ्या हातात हा पेन आहे, ही वस्तू आहे. सेवा देखील मानवी गरजा भागवतात परंतु त्यांना भौतिक अस्तित्व नाही आहे. शिक्षकाचं शिकवणं ही काय सेवा झाली आणि हे काय झाली, वस्तू झाली. आता उपयोगिता ही कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर वस्तू आणि सेवामध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची जी क्षमता आहे का, त्याला म्हणतो आम्ही उपयोगी. मग त्याच्यातून काही गरज भागते का तुमची? मी शिकवतो याच्यातून तुम्हाला काही फायदा होतोय का? जर होत असेल तर ती सेवा, नसल होत तर ती सेवा नाहीये, लक्षात घ्या. आता बघा, मूल्य ही कन्सेप्ट फार महत्वाची आहे. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मूल्यवर्धित कर, अशी एक तुम्हाला पुढे संकल्पना येते. मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट नावाची एक कन्सेप्ट होती GSTच्या आधी. मग तिथे मूल्य म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे आम्हाला. व्हॅल्यू म्हणजे काय, याच्यामध्ये एक उपयोगिता मूल्य असतं आणि दुसरं विनिमय मूल्य असतं. बेसिक आहे, बेसिक म्हणतोय मी याला. बघा, उपयोगिता मूल्य कशाला म्हणायचं? एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. कशाशी? म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य. कोणालाही सूर्यप्रकाशाची किंमत द्यावी लागत नाही परंतु प्रत्येकासाठी ते आवश्यक आहे. म्हणजे तुमच्यासाठी आवश्यक किती आहे त्याच्यावरून त्याची उपयुक्तता ठरणार. बरोबर, म्हणजे सूर्यप्रकाशाला उपयोगिता हे मूल्य आहे. बरोबर, हे विनामूल्य वस्तूचं उदाहरण आहे. म्हणजे जे खरं म्हणजे तुम्हाला पैशात जरी भेटत नसलं तरी त्याची उपयोगिता आहे. दुसरं विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूचे किंवा सेवेच्या रूपामध्ये व्यक्त केलेलं मूल्य. म्हणजे आता तुम्ही म्हणतायत की बाबा पैशाच्या स्वरूपात तुम्ही काहीतरी घेतलं, त्याला तुम्ही काय म्हणणार? विनिमय मूल्य. तुम्ही म्हटली बाबा मी याला एवढा 2 किलो तांदूळ दिला, त्याच्या बदल्यात त्याच्याकडून काहीतरी 3 किलो हे घेतलं, बाजरी घेतली. पैशामध्ये किंमत मोजावी लागत असेल ना, त्या आर्थिक वस्तू ज्या आहे का त्यांना विनिमय मूल्य असतं. TV, कार फुकट भेटणार आहे का? नाही. विनिमय, काहीतरी पैसा द्यावा लागेल. वस्तू विनिमय पद्धत, ती बार्टर सिस्टम तुम्हाला माहिती. ओके, पुढे हिरे आणि पाणी याचा विरोधाभास तुम्हाला माहीत असला पाहिजे. काही वस्तूचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य मात्र कमी असते. पाणी तसेच काही वस्तूचे उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही म्हणाल सर उपयोगिता मूल्य असलं पाहिजे. बरोबर, पाण्याचं उपयोगिता मूल्य आहेच ना, पाणी खूप महत्वाचं आहे म्हणजे उपयोगिता त्याची जास्तच आहे. पण त्याला विनिमय फुकटातही भेटतं पाणी तुम्हाला. बरोबर आहे, बिस्लरीचं नाही भेटत पण आज कुठे गेले तुम्ही फुकट भेटू शकतो. विनिमय मूल्य कमी आहे कारण त्याची ते जास्त प्रमाणात अवेलेबल आहे. पण काही वस्तू असं आहे ज्यांची उपयोगिता काय होते, हिऱ्यातून काय उपयोग होणार तुम्हाला? दाखवण्यासाठी शोबाजी आहे. त्याचं
पण तिथे दुर्मिळता आहे, ते भेटत नाही ना, म्हणून त्याचं विनिमय मूल्य जास्त आहे. हिरे आणि पाण्यातला तुम्हाला उपयोगिता मूल्य आणि विनिमय म्हणजे त्याचा वापर करता येतो का. ओके, उपयोगिता म्हणजे वापर करता येतो का, आणि विनिमय म्हणजे त्यासाठी तुम्ही किती पैसा मोजतात. या दोन गोष्टी मला वाटतं इथे तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजेत. ओके, आता पुढे आपण जातोय. पुढे आर्थिक विनामूल्य वस्तू आणि आर्थिक वस्तू शोधायला सांगितलं तुम्हाला. काय बघा बरं, थोडं सोपं आहे. आपल्याला कन्सेप्ट क्लिअरच करायची, आता मला पळापळ करायचीच नाही ते. बघा, नदीचे मूल्य काय आहे, विनामूल्य आहे ना, पाणी विनामूल्य. ऑक्सिजन सिलेंडर याला तर मूल्य लागणार आहे, आर्थिक वस्तू आहे. सूर्यप्रकाश विनामूल्य आहे. शुद्धीकरण केलेले पाणी, फिल्टर पाणी मूल्य आहे त्याला, हवेला नाही मूल्य. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे. तुम्हाला जर शिकवलेलं कळलं असेल आधी, तर हे वर्गीकरण करता येणं शक्य होतं आणि हे केल्या गेलं पाहिजे. मी पुढे जातोय. लहान लहान कन्सेप्ट आपण समजून घेतोय, बेसिक कन्सेप्ट ज्याला म्हणतो ना आपण, त्या या जर जमल्या ना एकदा, बस मग तुम्ही जिंकण्याच्या दिशेने निघतात. संपत्ती कशाला म्हणायचं, वेल्थ म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. ज्या वस्तूला बाजार मूल्य आहे का, बाजार मूल्य, बाजार भाव म्हणतो आपण त्याला. मार्केट प्राइस असा शब्द आहे त्याला. काय शब्द आहे, मार्केट प्राइस. ज्याला मार्केट प्राइस आहे का, बाजारात ज्याला किंमत आहे का, आणि त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते, आणि त्या वस्तूला संपत्ती म्हणतो आम्ही. म्हणजे त्याची उपयोगिताही आहे, ती दुर्मिळही असू शकते, तिला विनिमयता सुद्धा आहे, आणि त्याला मनुष्य बाह्यता सुद्धा आहे. संपत्तीचे हे वैशिष्ट्य आहे. मग तुम्ही म्हणाल उपयोगिता कशाला म्हणायचं. उपयोगिता म्हणजे मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता तिच्यात आहे. फर्निचर, फ्रीज गरजा पूर्ण करते म्हणून उपयोगी आहे. गरजाच काही पूर्ण करत नसेल तर कशाला. दुर्मिळता, मागणीच्या तुलनेमध्ये वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असला पाहिजे, तर तिचं संपत्तीमध्ये समावेश. तुम्हाला कुठे जर पैसे पडलेले दिसले, असे भेटले कुठेही उकिरड्यावर इकडे तिकडे, त्याला काही किंमत राहील का, नाही. दुर्मिळतेमुळे पैशाला किंमत आहे ना, बरोबर. विनिमयता, वस्तूचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे झाला पाहिजे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती देता आली पाहिजे, बरोबर आहे. एखादं वाहन आहे समजा, दागदागिने तुम्ही देऊ शकतात ना, त्याच्यामुळे ती संपत्ती आहे. त्याच्यानंतर मनुष्यबाह्यता, ही वस्तू केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. त्याच्या बाह्य व वैयक्तिक गुणधर्मानुसार ती झालं पाहिजे. पिशवी, खुर्ची वगैरे मनुष्यबाह्यता हा एक गुणधर्म संपत्तीचा आहे, लक्षात ठेवा. आता हे आहे जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश काही संपत्तीत होत नाही. सौंदर्य, आवाज, तुम्ही म्हटले बाबा हे आमच्याकडेच आहे, दुसऱ्याकडे नाही बाबा, तर या ठिकाणी याचं हस्तांतरण करता नाही येत, म्हणून याला आम्ही संपत्ती म्हणत नाही. बघा, संपत्ती कशाला म्हणायचं नाही, जे जन्मजात भेटते का त्याला संपत्ती म्हणायचं नाही, हे लक्षात ठेवा. पुढे भौतिक हस्तांतरण क्षमता ही एक कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे. यामध्ये प्रत्यक्ष एक वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते. एखादी वस्तू समजा वाहन आहे, बरोबर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाते, याला आम्ही हस्तांतरण क्षमता म्हणतो. आता ही काय भौतिक हस्तांतरण क्षमता, दुसरी आहे ते मालकी हस्तांतरण क्षमता. यामध्ये काही बदल करू शकत नाही आम्ही, परंतु त्यांच्या मालकी हक्काचे हस्तांतरण करता येते. जमीन आहे, मालकी हस्तांतरण इथे भौतिक, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. गाडी आहे समजा, फोर व्हीलर आहे, कार आहे, मोटरसायकल तुम्ही देताय, डायरेक्ट भौतिक हस्तांतरण आहे. मालकी, तुमचे मालकी हक्क जे ना, राईट्स जे आहेत ना, ते इथे काय होत आहेत, हस्तांतरित होत आहेत. लक्षात घ्या, त्याला मालकी हस्तांतरण क्षमता, भौतिक, दोन्हीमधला फरक कळाला पाहिजे. इथे तुम्हाला इथे याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये, पण मालकी त्याचे ते डॉक्युमेंट्स तर तुमच्या नावावर होत आहेत, त्याला मालकी हस्तांतरण क्षमता म्हणजे मालक बदलतोय. जमीन तिथेच आहे पण मालक बदलतोय, मालकी हस्तांतरण. भौतिक म्हणजे मालकही बदलतोय आणि त्याची जागाही बदलते. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचे मुद्दे या ठिकाणी फार जबरदस्त कन्सेप्ट आहे, जबरदस्त. आता वैयक्तिक उत्पन्न कशाला म्हणायचं, व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोताकडून जे काही मिळते त्याला वैयक्तिक. इन्कम टॅक्स, तुम्हाला त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट कामाला येते. पर्सनल इन्कम, वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न. आता बघा, नवीन नवीन मुद्दे, किती माहिती तुम्हाला. व्यय शक्य नावाचा नवीन शब्द आहे. वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर जो उरतो का, त्याला व्यय शक्य. व्यय म्हणजे काय, खर्च झालेला. खर्च म्हणजे काय उरतंय का, नेट म्हणतो मी त्याला, नेट. तुम्ही कमवले समजा 2 लाख रुपये, हा, आणि याच्यामधला टॅक्स तुम्ही भरला 20,000 रुपये किंवा 2,000 रुपये याच्यावर टॅक्स भरला, आमचा घरपट्टी येते काय असेल, तुम्हाला 1,98,000 रुपये राहिले. ते 1,98,000 म्हणजे काय, व्यय शक्य उत्पन्न. टॅक्स वगैरे जाऊन जो राहतोय का, तो त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर उत्पन्नाचे प्रकार कोणकोणते बघा. स्थिर उत्पन्न, विशिष्ट कालावधीमध्ये स्थिर आहे, भाडं, वेतन. अस्थिर उत्पन्न बदलतंय, नफा बदलत राहतो, तो धन राहू शकतो, ऋण राहू शकतो, शून्य राहू शकतो, त्याला आम्ही काय म्हणतोय, अस्थिर म्हणतोय. पैशातील उत्पन्न, प्राप्ती, जे की पैशात आहे, समजा 5,000 रुपये उत्पन्न तुम्ही म्हणले. वास्तव उत्पन्न,
प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न म्हणजे तुम्ही त्याच्या बदल्यात काहीतरी खरेदी केली वस्तू पैशाच्या बदल्यात. करारात्मक उत्पन्न नियम आणि अटीनुसार मिळतंय तुम्हाला, काहीतरी खंड मिळतोय, मजुरी मिळते. खंड कोणाला भेटेल, तुम्ही एखादी जमीन कोणाला तरी दिली भाड्याने, खंड भेटणार आहे. मजुरी एखाद्या ठिकाणी जाऊन काम केले त्याच्या बदल्यात तुम्हाला भेटते. उर्वरित उत्पन्न उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहिल्यानंतर जे उरते ना उत्पादनाचे घटक. आता ही कन्सेप्ट आपण बघितली याच्या आधीच, याच्या आधी मी शिकवताना सांगितलं तुम्हाला. आता ही आणखी क्लिअर होणार आहे बघा. उत्पादनाचे घटक तुम्हाला ही जमीन आहे समजा, इकडे तुम्ही स्वतः काम करतायत. व्याज म्हणजे एखादी संपत्ती तुम्ही गुंतवली. नफा म्हणजे तुम्ही स्वतः काहीतरी काम करताय. हे सगळे उत्पादनाचे घटक, यांना सगळ्यांना मोबदले दिले तुम्ही खंड दिलं, तुम्ही वेतन देऊन टाकलं, व्याज दिलं, नफा देऊन टाकला, आणि जे काही उरलं का ते उर्वरित उत्पन्न आहे. अर्जित उत्पन्न उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नाला अर्जित उत्पन्न म्हणतोय आपण. हे सगळ्यापासून जे मिळतंय ना, खंड, वेतन, व्याज आणि नफा, 4 गोष्टी फार महत्वाच्या. जमिनीच्या बदल्यात काय भेटतो तुम्हाला? खंड भेटतो. या जोड्याच लक्षात ठेवा. ओके. तुम्हाला कामाच्या बदल्यात काय भेटतं? कामगाराला वेतन भेटतं. तुम्हाला काहीतरी तुम्ही संपत्ती गुंतवलेली आहे बाबा, त्याच्या बदल्यात काय भेटतं तुम्हाला? नफा भेटतो. तुम्ही कोणाला तरी पैसे दिले बाबा, ओके, व्याज भेटतं त्याच्या बदल्यात तुम्हाला. आणि तुम्ही काहीतरी काम करतायत, काहीतरी नवीन योजना आणतायत, तुम्ही काहीतरी युनिटी आणतायत, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटतंय? त्या ठिकाणी नफा भेटतो आहे. गुंतवणूक करतायत समजा तुम्ही, नफा भेटतो आहे. 4 गोष्टीपासून जे मिळतंय ना त्याला अर्जित उत्पन्न म्हणतो आम्ही. अनार्जित म्हणजे सहभागी न होता इतर मार्गाने, म्हणजे लॉटरी लागली तुम्हाला, अचानक तुम्हाला एखाद्या कंपनीचा फोन येतो की तुमच्या खात्यावर आम्हाला 10 लाख जमा करायचे फुकटात. तुम्हाला वाटतं अरे वा वा, तुम्हाला मेसेज येतो, हां, ते अनार्जित उत्पन्न. लॉटरी लागली आहे, काहीतरी देणगी वगैरे आपण म्हणू शकतो. आता आर्थिक क्रिया कशाला म्हणायचं? आर्थिक क्रिया 4 प्रकार. एक उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग. मित्रांनो, आपण चाललोय अर्थशास्त्राकडे. अर्थशास्त्र जर कळवायचं असेल ना, हे लेक्चर बघितलं ना, तुम्हाला पुढचं सगळं सोपं जातं. नाही तर मग आम्ही काय करतो, आम्ही डायरेक्ट रंजन कोळंबे हातात घेतो. बरोबर? बेस्ट पुस्तक आहे, काही विषय नाही. आम्ही डायरेक्ट किरण देसले हातात घेतो. ओके. आम्हाला भगीरथ अकॅडमी पब्लिकेशन आणि इकडे दीपस्तंभ, आम्ही डायरेक्ट इथे हात लावतो आणि बस उड्या मारायला सुरुवात करतो. चलो, आम्हाला लोक सांगतात याच्या 2, 4, 10 रिव्हिजन मार, विषय क्लोज. याच्या 2, 5 रिव्हिजन मार, विषय क्लोज. पण बाबा हेही सांगा की हे आधी कर. याला हात लावायच्या आधी हे तर करायचंच आहे तुम्हाला, पण याला हात लावायच्या आधी हे आधी केलं पाहिजे, असं माझं मत आहे. कारण या पुस्तकांना काही चॅलेंज नाही हो, पण या पुस्तकांच्या आधी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते आधी लक्षात घ्या. ओके. इंटरेस्टिंग आहे महत्व. आर्थिक क्रिया, उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग. उत्पादन, एखादी वस्तू तयार करतायत तुम्ही. समजा तुम्ही कार तयार केली, कारचा कारखाना टाकला, ती वस्तू शोरूम मध्ये नेली, शोरूम वितरण करण्यासाठी. ती वस्तू कोणीतरी विकत घेतली, बरोबर, त्याला विनिमय म्हणतायत तुम्ही. विकत घेतली, घरी आणली, ती कार चालवतायत, त्याच्यामध्ये फिरतायत, जातायत तीर्थयात्रेला. उपभोग आहे. बघा या गोष्टी कशा बदलतायत. उत्पादन कशाला म्हणायचं, वितरण कशाला म्हणायचं, विनिमय कशाला म्हणायचं, उपभोग. कळतंय का? माझं शिकवलेलं तुम्हाला कळतंय का? अगदी दिलशी मला सांगायचं. खाली कमेंट बॉक्समध्ये या सगळ्या बाबी सांगायच्या, तर पुढचे लेक्चर्स होत राहणार आहे. तुमच्या कोर्समध्ये तर सगळे मला टाकायचेच, काही विषय नाही आहे, पण तुम्हाला हे आवडणार, तुम्हाला हे कळणार, यात कोणती शंका नाही. थोडेसे लेक्चर्स मोठे होतील, कारण की एका लेक्चरमध्ये एक टॉपिक कव्हर करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आर्थिक क्रिया कशाला म्हणायचं आपण बघितलेलं आहे. बघा इथे तुम्हाला आर्थिक क्रियाचं हे दिलंय की बाबा इथे उत्पादित होतंय, इकडे त्याचं वितरण होतंय. बिस्किट आहे, बिस्किट समजा आपण बघतो या ठिकाणी की बाबा हा पार्लेजीचा कारखाना आहे. बघा ती याच्या आर्थिक क्रिया आहे ना, त्या इथे खूप चांगल्या पद्धतीने दिली आहे. त्याची 4 गोष्टी आहे ना इथे बघा. उत्पादन आहे, प्रोडक्शन. समजा पार्लेजी कंपनी, बाबा बिस्किट म्हणलं की आम्हाला पार्लेजी आठवते, कारण लहानपणी तेवढेच खायला भेटायचे आम्हाला, दुसरे गुड्डे वगैरे काही माहीत नव्हते. ते त्यांचेच आहे, पण आता ते तेव्हा आम्हाला पार्लेजी की पार्लेजी. ओके. मग इथे उत्पादन केलं, इकडे वितरण केलं, गाड्यांमधून निघाली गाडी, चलो दिल्ली, चलो मुंबई, म्हणजे तिकडून चाललो होते खेड्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर इकडे मग दुकानदाराकडे आलं, दुकानदाराने विकलं, आणि नंतर मग आम्ही मस्त चहात बुडवून खातोय किंवा पाण्यात बुडवून खातोय गावाकडे. काय गरिबीच्या परिस्थितीत पाण्यातही खावं लागायचे काही वेळेस, तुमच्यातले बरेच जण असतील त्यामध्ये. ओके. उत्पादन मग कशाला? आता बघा, आता डिटेल आहे. आतापर्यंत मी माझ्या पद्धतीने सांगितलं, आता पुस्तक काय सांगतंय. उत्पादन कशाला म्हणायचं? हो, प्रोडक्शन म्हणतो मी त्याला इंग्लिशमध्ये. काय म्हणतो? प्रोडक्शन. उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन. काय? उपयोगितांची निर्मिती म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक
हे 4 उत्पादनाचे घटक आहे, लक्षात ठेवा. भूमीच्या बदल्यात तुम्हाला खंड भेटतो, श्रमाच्या बदल्यात तुम्हाला वेतन भेटतं, भांडवलाच्या बदल्यात तुम्हाला व्याज भेटतं आणि संयोजकाच्या बदल्यात तुम्हाला नफा भेटतो. जिंदाबाद. कळतंय ना? शिकवलेलं कळायला पाहिजे. ठिकाणावर असेल ना, चित्त जर ठिकाणी असेल तर बरोबर सगळ्या गोष्टी कळतात. आर्थिकदृष्ट्या ज्या व्यवसायातून कोणतीही प्रकारची आर्थिक उलाढाल होत नाही, केवळ मानवी जीवनात समाधान आणि मोठ्या प्रमाणावर जीवनमूल्याची निर्मिती होती ना, असे व्यवसाय उत्पादन श्रेणीत महत्त्वाचे नाहीये. छंद, तुम्ही म्हटले मला छंद म्हणून हे करायचंय, त्याला काही इथे किंमत नाही. ते छंद ते तुमचं आयुर्मान वाढवणार आहे, पण इथे आमच्या देशाची त्या ठिकाणी हे नाही होते त्याच्यातून. लक्षात घ्या. म्हणजे इथे क्लिअर तुम्हाला काय सांगणं आहे की त्याचं उत्पादन श्रेणीमध्ये नाही घेते आम्ही त्याला उत्पादन श्रेणीमध्ये घेत नाहीये. उत्पादनाचे 4 घटक परफेक्टच पाठ असले पाहिजे. पाठ नाही म्हणत नाही, त्याला परफेक्ट कळालेले असले पाहिजे. कारण हे कळालं का मग तुम्हाला अर्थशास्त्रच कळालं सगळं तुमची मग प्रश्न चुकत नाही. बघा, भूमी हा उत्पादनाचा पहिला मुद्दा नैसर्गिक घटक आहे, नॅचरल घटक आहे आणि तो विनामूल्य देणगी म्हणून आपण त्याला बघतो. विनामूल्य देणगी. मग त्यामध्ये भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीला अर्थशास्त्रामध्ये भूमी म्हणतात. बघा, हे भूमीचं आम्ही काय म्हणतो, आम्हाला वरून जी दिसते काळी आई, काळी माती, ती भूमी तेवढीच नाही, ती तर आहेच आहे. ही भूपृष्ठालगतची का ती भूमी आहे, भूपृष्ठाच्या वरती का ती भूमी आहे आणि भूपृष्ठाच्या खाली आहे का ती सुद्धा भूमी आहे. तिथे जेवढं काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे का ती सगळी भूमी आहे. लक्षात घ्या. फक्त ती मृदा किंवा काळी माती तेवढंच नाहीये, खनिज ही सुद्धा भूमी आहे, मृदा ही सुद्धा भूमी आहे, पाणी ही सुद्धा भूमी आहे, हवा, सूर्यप्रकाश हे भूपृष्ठावर मिळत आहेत. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये भूमी ही संकल्पना व्यापक आहे. काय म्हणतोय मी? भूमी ही संकल्पना इथे व्यापक आहे. जसं वस्तू ही संकल्पना व्यापक आहे का, तशी भूमी ही व्यापक आहे. उत्पादन कार्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल भूमीला काय मिळतो? खंड मिळतो. किती जण हे प्रॉपर की सर पहिल्यांदा कळालं हे की भूमी कशाला म्हणतात. म्हणजे मलाच हे पहिल्यांदा कळालं. मी इतके आता वेळेस 50 वेळेस वाचलं असेल ते रंजन कोळंबे आणि पुस्तकही, पण मला पहिल्यांदा खूप चांगला बोध झाला. म्हणजे कळाल्यासारखं वाटायचं, पण आणखी जेवढं तुम्ही जास्त रिव्हिजन देतात का तेवढं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतात, जे रिअल आहे ते सांगतोय. म्हणजे भूमीमध्ये तर तुमचं ती मृदा आहे ते, हो फक्त मृदा इज इक्वल टू भूमी, याच्या पुढे काहीतरी आहे बाबा, हे आम्हाला पहिल्यांदा कळालं. पाणी सुद्धा त्याच्यात आहे, त्याच्यामध्ये खनिज सुद्धा आहे, त्याच्यामध्ये हवा सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश सुद्धा आहे. ओके, वाव. मला शिकवताना मजा येते. तुम्हाला किती जणांना अभ्यास करताना मजा येते. अभ्यास करताना मजा आली पाहिजे, अभ्यास एन्जॉय केला पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना माझा सलाम आहे. ओके, आता हे झालं आमचं भूमी. त्याच्यानंतर मी जातो श्रम कशाला म्हणायचं. बघा, उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम महत्त्वाचा आहे. आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेल्या ज्या शारीरिक आणि बौद्धिक कामं आहे का त्याला आम्ही श्रम म्हणतो. बघा, फक्त शारीरिक नव्हे, बौद्धिक सुद्धा याच्यामध्ये आहे. मी जे आता तुम्हाला शिकवतोय का हे बौद्धिक काम आहे आणि हे सुद्धा मी श्रम करतोय. लक्षात घ्या. श्रम या उत्पादन घटकाला वेतन भेटू शकते, याच्या बदल्यात याला मजुरी सुद्धा भेटू शकते. म्हणजे मोबदला मिळतोच ना श्रमाच्या बदल्यामध्ये. सुतार, लेखनिक, अभियंता हे सगळे कामं जे करतायत हे काय करतायत? श्रम करतायत. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला भूमीची भूमी कळाली, श्रम कळालं, तुम्हाला पुढे तुम्हाला कळवून घ्यायचंय ते म्हणजे भांडवल कशाला म्हणायचं. बघा, भांडवल फार महत्वाची कन्सेप्ट आहे आमच्यासाठी. भांडवल पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. भांडवल म्हणजे तुमच्याकडे पैसा असेल, काही असेल ते सगळं, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटणार? व्याज भेटणार. म्हणजे तुमच्याकडे यंत्र सामग्री बाबा, त्याला तुम्ही भांडवल म्हणणार. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी, त्याला तुम्ही भांडवल म्हणणार. तुमच्याकडे कारखान्याची इमारत आहे, तुमच्याकडे एखादं घर आहे, तुम्ही ते भाड्याने देतायत कोणाला तरी रेंटवर, ते तुमचं भांडवल आहे. ते तुमचं भांडवल आहे. तुमच्याकडे पैसा पडलेला आहे, तुम्ही तो कुठेतरी देतायत कोणाला तरी वापरण्यासाठी बिझनेसमध्ये, ते भांडवल आहे. कोणाला तरी शेतीमध्ये वापरण्यासाठी देतात, ते भांडवल आहे. ओके, त्याच्या बदल्यात काय भेटतंय? तुम्हाला व्याज भेटतंय. आपण बघतो ना व्याज पैशाच्या बदल्यात. संयोजक कशाला म्हणायचं? आता बऱ्याच जणांना हे कळत नाही. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक किंवा कप्तान, बघा हा संयोजक आहे. संयोजन कौशल्य आहे ना, त्याला याचा नफा भेटतो. नफा म्हणजे तुम्ही त्या ठिकाणचे मालक आहे, तुम्ही त्या ठिकाणचे मॅनेजर आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमचा हिस्सा आहे, तुम्ही चालवतायत सगळं. तुम्ही काय झाले त्या ठिकाणी? संयोजक झाले. तुम्हाला नफा भेटणारे, तुम्हाला प्रॉफिट भेटणारे. लक्षात घ्या, हे सगळं कुठे घडतं?
हे सगळं उत्पादन प्रक्रियेत घडतं. त्याच्या पुढे सुरू होते वितरण सिस्टीम. सार्वजनिक वितरण प्रणाली माहिती आहे का? STIला एक प्रश्न आला होता की ती सार्वजनिक वितरण प्रणालीची ती योजना कधीपासून सुरू झाली. तुम्हाला मग ती वितरण म्हणजे काय ते तर कळायला पाहिजे. नंतर जाऊ आम्ही सार्वजनिककडे. उत्पादनाचे समाजाच्या विविध भागामध्ये जे वितरण आहे ना, समाजात वाटायचं आहे ते. मग त्यामध्ये खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात मिळणारे वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जाते. बघा, वाटप करायचंय ते, मोबदला घेऊन वाटप करायचंय. त्याच्यानंतर विनिमय म्हणजे काय? आर्थिक वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण. म्हणजे आता तुम्ही हे बाबा चला झालंय, कंपनीत तयार झाला माल, कंपनीतून बाहेर गेला माल दुकानात गेलाय किंवा सार्वजनिक त्या रेशन दुकान वगैरे तिथे गेलाय आणि तो विकल्या जातोय, खरेदी विक्री होते, त्याला विनिमय आम्ही म्हणतोय. आर्थिक व्यवहार इथे पैशाची देवाणघेवाण झाली ना तर त्याला आम्ही काय म्हणतोय? विनिमय असं म्हणतोय. लक्षात ठेवावं लागेल. पैशाची देवाणघेवाण इथे महत्वाची. आणि शेवटी आता मग उपभोगामध्ये काय हो? मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांचा उपयोग करणे. तुम्हाला भेटली ना ती सेवा तर ती तुम्ही उपयोगात आणली पाहिजे. सगळं हे वरचं काय होतं आतापर्यंतचं? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण हे सगळं बघितलं. आता सुरू होतं आमचं स्थूल अर्थशास्त्र. मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्र थोडक्यात आहे. स्थूल आपण पुढच्या प्रकरणात जास्त जाणार आहोत मध्ये. स्थूल म्हणजे काय येतं थोडक्यात? इथे मोठे किंवा एकूण. स्थूलमध्ये हा शब्द फार महत्वाचा आहे, एकूण किंवा मोठे. सूक्ष्ममध्ये आम्ही काय बघितलं? विशिष्ट हा शब्द बघितला होता. विशिष्ट शब्दांवर लक्ष द्या. इथे काय येतं? असं ब्रॉड येतं. ब्रॉड म्हणजे एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी, असे मोठे मोठे शब्द येतात. मोठे शब्द आहे. आता बघा, केनेथ बोल्डिंग यांनी व्याख्या केली. याच्यात काय आहे नेमकं? त्यांचं म्हणणं काय की बाबा स्थूल अर्थशास्त्र तुम्ही कशाला म्हणणार? याचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नाहीये. वैयक्तिकला कट करायचं इथे. याचा एकूण परिमाणांशी संबंध, एकूणला इथे टिक करायची. वैयक्तिक उत्पन्नाशी संबंध नाहीये, याचा राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंध आहे. बघा, राष्ट्रीयला या ठिकाणी टिक करायची. राष्ट्रीय, एकूण. वैयक्तिक किमतीशी याचा संबंध नाहीये, सर्वसाधारण किंमत पातळीशी. इथे सर्वसाधारणला तुम्हाला टिक करायची. सर्वसाधारण, एकूण, राष्ट्रीय. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी याचा संबंध नाही, याचा राष्ट्रीय उत्पादनाशी संबंध आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, सर्वसाधारण किंमत आणि एकूण परिणाम. 4 शब्द माझ्या समोर आले. ओके, स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या मला इथून कळते. पुढे याच्यात काय संकल्पना आहे? मग राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला माहित असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की बाबा राष्ट्रीय उत्पन्न कसं काय येतो स्थूलमध्ये? मग ते तुम्हाला इथे कळतं. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित. सरळ आहे. देशाचा आर्थिक व्यवहार डायरेक्टली देश पातळीवर आम्ही गेलो. देशाचे एकूण उत्पन्न त्याला आम्ही राष्ट्रीय उत्पन्न म्हणतोय. एका आर्थिक वर्षामध्ये बघा, इथे ही व्याख्या, इथून तर आमचं अर्थव्यवस्था सुरू होतं. मग MPSCचं, विविध स्पर्धा परीक्षेचं एक आर्थिक वर्ष, हे एक फार महत्वाचं आहे. आर्थिक वर्ष महत्वाचं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम शब्द महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा महत्वाचे आहे. गुड्स अँड सर्व्हिस महत्वाचे आणि बाजार भाव सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मार्केट प्राइस, घटक किंमत नव्हे, इथे दोन कन्सेप्ट असतात पुन्हा. घटक किंमत जिथे उत्पादन होताना जी मोजावी लागते ती, आणि बाजार भाव जिथे विकल्या जाते ना डायरेक्ट, याच्यामध्ये टॅक्स ॲड असतो, अनुदान मायनस असतात. लक्षात ठेवा. इथे हे सगळं पुढे होईल. सगळे गाणे होणार आहेत STI RCP ॲप्लिकेशनला. कुठे? STI RCP ॲप्लिकेशन. तुम्ही आता काही जण कोर्सला जॉईन असाल, काही नवीन मित्र असेल, त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि अर्थशास्त्र हे एकदम सोप्या भाषेमध्ये शिकायचं असेल तुम्हाला तर इथे पुढचे सगळे लेक्चर्स तुमच्या प्रत्येकाच्या कोर्समध्ये असणार आहे. राज्यसेवेमध्ये, कंबाईन ग्रुप B मध्ये, कंबाईन ग्रुप C मध्ये, तलाठी भरती, सरळ सेवेचे विविध एक्झाम्स, ग्रामसेवक वगैरे इतर सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला हे लेक्चर्स भेटणार आहे. आता आम्ही पुढे जातोय. आम्हाला स्थूल अर्थशास्त्र, राष्ट्रीय उत्पन्न समिती काय या ठिकाणी तिने काय व्याख्या केली बघा. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या काय केली या राष्ट्रीय उत्पन्न समितीने? की एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाची दुहेरी गणना टाळून केलेले मापन. दुहेरी गणना टाळल्या गेली पाहिजे. तुम्ही म्हटले की मी बाजारातून गहू आणला, मग तिथलची गव्हाची किंमत मी मग गिरणीमध्ये पीठ केलं, मग त्या पिठाची वेगळी किंमत धरणार, नंतर मग मी खाल्लं ते, पोळ्या बनवल्या, पोळ्यांची तिघांच्या डबल किमतीने झाल्या पाहिजे. एकाच ठिकाणची किंमत मोजायची, दुहेरी किंमत टाळायची राष्ट्रीय उत्पन्न गणना करताना. दुसरं, बचत नावाची कन्सेप्ट इथे एक. बचत, आता ही बचत फार महत्वाची कन्सेप्ट आहे.
बचत म्हणजे काय? आम्ही जे उत्पन्न कमवतोय ना त्याच्यामधलं भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा आम्ही थोडासा त्याग करतो. बाबा थोडंसं कमी खर्च करू. जे काही शिल्लक राहत आहे का आम्हाला त्याला आम्ही बचत म्हणतो. म्हणजे आमचं उत्पन्न समजा या ठिकाणी 30,000 रुपये आहे. आम्हाला या ठिकाणी 25,000 रुपये खर्च होतोय समजा. मग आम्ही 25,000ऐवजी 20,000 खर्च करतो आणि 5,000 रुपये काय करतो? बचत करतो. कुठेतरी टाकतो कशात तरी म्युच्युअल फंडात त्याच्यात ती बचत आहे. जो चालू उपभोगावर खर्च होत नाही का त्याला आम्ही बचत म्हणतो. बघा चालू उपभोग त्याच्यावर खर्च होत नाहीये. बचतीसाठी आधी इन्कम लागता. गुंतवणूक कशाला म्हणतो आम्ही? बघा आता आम्ही बचत केली बाबा, बचत केली. तुम्हाला मी म्युच्युअल फंड हा जो शब्द वापरला ना याच्या आधी बचत इथे बचत आहे. मी घरामध्ये काढून ठेवले पैसे 5,000 रुपये बाजूला आणि मग पुढच्या महिन्यात मला कोणतरी सांगितलं की बाबा चल तू म्युच्युअल फंडामध्ये टाक, तुला त्याच्यातून आणखी थोडासा फायदा होईल. मग बचतीतून जी भांडवल निर्मिती झाली का ती मी कुठेतरी उत्पादन प्रक्रियेसाठी मी म्युच्युअल फंडात गुंतवली. ते म्युच्युअल फंडातून कुठे गेले? ते कंपनीला गेले पैसे, कशात तरी भांडवल म्हणून गुंतवले गेले. त्याला आम्ही काय म्हणतो? गुंतवणूक म्हणतोय. का त्याच्यामधून मी काहीतरी यंत्रसामग्री आणली, उपकरणे आणले, ती गुंतवणूक झाली. लक्षात घ्या. व्यापार चक्र कसं असतं? मग महत्वाचा मुद्दा आहे. अर्थव्यवस्थेत घडून येणारे आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल होतात बघा, इथे चढ उतार महत्वाचा आहे. चक्रामध्ये चढ उतार महत्वाचा आहे. आर्थिक क्रियांमधील चढ उतार. चढ आणि उतार म्हणजे काय? तेजी आणि मंदी असं आम्ही त्याला अर्थशास्त्रात म्हणतो. चढ झाला तेजी, उतार झाला मंदी, आम्ही त्याला म्हणतोय तेजी. किंमत पातळीमध्ये वाढ होते त्याला आम्ही तेजी म्हणतो. किंमत पातळी कमी होते, घट होते त्याला आम्ही मंदी म्हणतो. ओके. आणि व्यापारातील चक्रीय बदलामुळे निर्माण होणारी जी बेकारी असते का तिला आम्ही चक्रीय बेकारी असं म्हणतो. आता बेरोजगारी वगैरे आपल्याला पुढे बघायचंय स्वतंत्र, पण मग ते कशाला म्हणायचं चक्रीय बेकारी ते तुम्हाला इथे कळतंय. चक्रीय बदल, व्यापारातील बदल. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी कशाला म्हणायचं? दोन गोष्टी फार महत्वाच्या असणार आहे. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. दोन गोष्टी परफेक्ट करून ठेवा, कारण हे पुढे तुमचा पिच्छा सोडणार नाहीये. हे तुम्हाला शाश्वत विकास जरी तुम्ही अभ्यासाला गेल ना तुम्हाला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आधी माहिती असलं पाहिजे. दोघांमधला फक्त फरक सांगतो तुम्हाला. आर्थिक वृद्धीमध्ये काय माहिती? वृद्धीमध्ये संख्यात्मक दृष्टिकोन आहे. ओके. म्हणजे वास्तव उत्पादनामध्ये झालेली संख्यात्मक वाढ आहे. बस संख्या मोजायच्या फक्त. किती GDP होता, किती वाढला, संख्या. पण विकासामध्ये काय माहिती का? विकास ही व्यापक संकल्पना आहे. लक्षात घ्या. वृद्धीपेक्षा विकास व्यापक आहे. इथे गुणात्मक दृष्टिकोन आहे. इथे काय माहिती का? इथे संख्यात्मक आहे, इथे गुणात्मक आहे. क्वालिटी. इकडे क्वांटिटेटिव्ह, इथे क्वालिटेटिव्ह. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे विकासामध्ये वृद्धी अभिप्रेतच आहे. हे जे म्हणतो ना आम्ही इथे वेन आकृत्या बघतो ना, इथे वृद्धी जी आहे ना ही वृद्धी आहेच आहे विकासामध्ये. हा विकास बाहेरून आहे. आधी वृद्धी होणार नंतर विकास होणार. मात्र मानवाचं कल्याण याच्यामध्ये गुणात्मक बदल आहे. शिक्षण, आरोग्य, वयोमानामध्ये वृद्धी, त्या सगळ्या बाबी इथे कशामध्ये? विकासामध्ये. त्या वृद्धीमध्ये नसणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे वृद्धी आणि विकासाचं तुम्हाला इथे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र जर कळाला असेल तर मग हे याचं वर्गीकरण करता येईल. सांगा बरं याच्यातलं स्थूल कशात जाईल आणि सूक्ष्म कशात जाईल? काही गोष्टी तुम्हाला कळेल की अरे राष्ट्रीय उत्पन्न तर आम्ही बघितलं कशामध्ये आहे? स्थूलमध्ये आहे. आता इथे उद्योगाचा नफा आहे हा कशात जाईल? जागतिक दारिद्र्य कशात जाईल? सांगायचं मला. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या उत्तरांची वाट बघतोय. तुम्हाला आतापर्यंत शिकवलेलं कळालं असेल ना तर तिथे उत्तर देता येतील. कोणालाही देता नाही येते. पुढे जातो मी. आर्थिक वृद्धी आणि विकासातला आम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे. पहिलं म्हणजे वृद्धीमध्ये काय माहिती का? वास्तव उत्पन्नात होणारी वाढ आहे. ओके. विकासामध्ये वृद्धी तर आहेच आहे, पण त्याच्यासोबत परिवर्तनशील बदल हे लोकांच्या कल्याणामध्ये या ठिकाणी कल्याण झालं पाहिजे. फक्त संख्या वाढते तसं नाही, कल्याणही झालं पाहिजे. वृद्धी संकुचित आणि संख्यात्मक संकल्पना ही व्यापक आणि गुणात्मक आहे. विकास ही व्यापक आहे, गुणात्मक आहे. वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय होऊ शकते. आर्थिक विकास नसेल तरी वृद्धी होऊ शकते. मात्र विकासासाठी विकास होणार आहे. पुढे आर्थिक वृद्धी एकांगी आहे, विकास हा सर्वसमावेशक आहे. आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी आहे. आर्थिक विकास हा सहहेतुक आणि पुरोगामी. पुरोगामी म्हणजे पुढे घेऊन जाणारा. त्याच्यानंतर वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न दरडोई. बघा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. वृद्धीचं मोजमाप कशातून होऊ शकतं? राष्ट्रीय उत्पन्न मोजलं वृद्धी कळते, दरडोई उत्पन्न मोजलं वृद्धी कळते. मात्र इथे तुम्हाला कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमानाचा दर्जा हे सगळंच मोजावं लागेल. विकासामध्ये व्यापक डेव्हलपमेंट आहे. तिथे काय डेव्हलपमेंट आहे ती तुमची दिसली पाहिजे. पुढे स्वाध्याय. ओके. स्वाध्याय आहे. मला वाटतं तो घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला दिले इथे काही प्रश्न दिलेले आहेत. अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्राच्या बाबतीत कोणते विधान लागू होतात असं विचारलं तुम्हाला. हे जबरदस्त दिले सगळं. याच्यावर आपण एक स्वतंत्र लेक्चर कंडक्ट करूया फक्त या MCQs वर. ओके.
पण तुम्हाला या ठिकाणी हे पहिलं प्रकरण जे आहे ते व्यवस्थित कळलेलं असणार आहे आणि मला असं वाटतं निश्चितपणे तुम्हाला हे सगळे लेक्चर्स याच्यावरचे 11वीचं अर्थशास्त्र, 9वीचं अर्थशास्त्र, 10वीचं अर्थशास्त्र, 12वीचं अर्थशास्त्र सगळे लेक्चर तुमच्या कोर्समध्ये आपण त्या ठिकाणी अपलोड करतो आहोत. काही लेक्चर्स यूट्यूबला आपण टाकतोय. तुम्ही यूट्यूबला जर हे लेक्चर असेल तर तिथे या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण ॲप्लिकेशनला डेली आता लाईव्ह घेतो आहोत. यूट्यूबलाही काही अधूनमधून लाईव्ह असतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याच्यापुढे घंटीचं बटन असणार आहे ते दाबा, म्हणजे तुम्हाला यूट्यूबचे सुद्धा लाईव्ह दिसतील. चला थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.